चला आज तुम्हाला अगदी झटपट बनणारी कमी साहित्यात पण पौष्टिक अशी दाल खिचडी बनवून दाखवते। त्यासाठी कुकरमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप घ्या। नंतर मोहरी जिरे फुलले की याच्यात खडे मसाले घातले, उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा सोनेरी होईपर्यंत तळून घेतला। कांदा भाजल्यावर याच्यात उभा चिरलेला टोमॅटो घातला। कांदा टोमॅटो भाजल्यावर ठेचलेला लसूण अद्रक घातली, थोडीशी कोथिंबीर घातली, हळद पूड, 1 चमचा तिखट मसाला, 1 चमचा गोडा मसाला, हिंगपूड घातली। आता इथं मी 1 वाटी बिर्याणीचा तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ आणि तूर डाळ स्वच्छ धुवून पाण्यात अर्धा तासासाठी भिजण्यास ठेवलेला तो याच्यात घातला आणि चांगलं परतून घेतलं। नंतर गरम पाणी ओतलं। आता डाळ खिचडी बनवतोय तर पाणी थोडं जास्त ओतायचं, अगदी मऊसूत डाळ भात शिजायला हवा इतपत पाणी ओतायचं। अंदाजे 1.5 वाटी डाळ तांदळासाठी 4.5 वाटी पाणी ओता। चवीनुसार बारीक मीठ, वरून कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी घातली। कुकरचं झाकण लावलं आणि चांगल्या 4 शिट्ट्या होऊन दिल्या। कुकर थंड झाल्यावर हे बघा आपली मऊसूत डाळ खिचडी बनून तयार झाली आहे। गरमागरम खिचडी वरून साजूक तूप सोबत पापड किंवा लोणचं खाण्यास घ्या, खूप छान लागतं।